मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 14 सप्टेंबरचा रविवारचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आज मालिकेमध्ये काव्या घाबरून उठते, तिला स्वप्न पडतं वाईट. काल आपण पाहिलं होतं एपिसोडच्या शेवटी म्हणजे आपला पचका केला होता त्यांनी, थोडक्यात सांगायचं तर. आता हा जो पार्थ आहे ना तो घाबरतो, ही अशी घाबरून उठली म्हणून. आता तिला म्हणतो, काय झालं काव्या, ताप आहे का? थांबा मी पाणी देतो तुम्हाला, हे घ्या पाणी. आता पार्थ तिला पाणी बिणी देतो आणि म्हणतो, काय झालं काव्या, काही वाईट स्वप्न पाहिलं का, काय झालं सांगा ना, आधी पाणी प्या. आता काव्या पाणी वगैरे पिते, पण मनात विचार करते, कसं सांगू तुम्हाला पार्थ, माझ्या मनात काय चाललंय. पार्थ म्हणतो, काव्या तुम्हाला घाम आलाय, काय झालं तुम्हाला, थांबा तुम्हाला अँटीबायोटिक देतो, असं म्हणून तो आता गोळ्या आणायला गेलाय कुठेतरी बाजूला. आता काव्या मनात विचार करते, पार्थ माझ्या मनात अशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू पण शकत नाहीये. मानिनी काकूंना माझ्या आणि जीवाबद्दल कळलंय, आता मी काय करू. पार्थ तर दुखावले जातील, मला आता पार्थला दुखवायचं नाहीये. आता इकडे मानिनी आणि पार्थ दोघेही सकाळी एकमेकांना भेटलेत. आता पार्थ उठल्या उठल्या सांगतो, आई काव्याची तब्येत बरी नाहीये ग. मानिनताई म्हणतात, बरं ठीक आहे, ती उठली ना की सांग मला, मी तिला काढा करून देईल हा पार्थ. आता पार्थ सांगतो त्या मानिन काकूंना, आई मी सांगितलं त्यांना आराम करा म्हणून. मानिनताई म्हणतात, बरं बाबा चांगलंय, घेतोयस ना बायकोची काळजी, घे बाबा तू नाश्ता कर, ज्यूस पी. आता या मानिनी काकूंना आठवतं की काल रात्री आपण हिला बोललो म्हणून तर हिला ताप नाही ना आला, म्हणून तर हिला टेन्शन नाही ना आलं. आता त्यांच्या मनात थोडासा गिल्ट असतो बरं का. मानिनी काकू मनातल्या मनात विचार करत असतात, जाऊ दे मानिनी, कशाला मनात आणतेस, जे झालं ते झालं, सोडून दे बाई आता, असं त्या स्वतःच्याच मनाला सांगत असतात. प्रेक्षकांनो एक मोकळं सांगू का, आजचा एपिसोड ना थोडा माझ्या डोक्यावरून गेला बरं का. म्हणजे या सीनचा त्या सीनशी जरा थोडाफार संबंध नव्हता, पण टाकस तूर लागत नव्हता एवढं मात्र खरं आहे. म्हणजे जर काही तुम्हाला कळलं असेल तर मला सांगा. आता हे आले त्या मानिनी ताईंचे मिस्टर विक्रम आणि फोनवर कोणाशी तरी बोलत असतात. मानिनी ताई विचारतात, काय हो काय झालं विक्रम, कोणाचा फोन होता, तुमचा चेहरा पडला हो विक्रम, काय झालं एवढं. मग आता ते विक्रम सांगतात, अगं आपल्या आनंद आणि अपेक्षाचा न घटस्फोट झाला बघ फास्ट ट्रॅकमध्ये, असं काहीतरी त्यांनी सांगितलंय. ते मागं काहीतरी प्रकरण नव्हतं काय, यांच्या मावशीचे सून आणि लेवक असं काहीतरी आहे बाबा ते. आता त्या मानिनी त्या म्हणतात, अगं बाई झाला पण घटस्फोट. मग आता ते सांगतात विक्रम, अगं मानिनी कोर्टाला ना खरं कारण कळलंय, त्या मुलीचं म्हणे बॉस सोबत अफेअर होतं आणि त्यामुळे तिने हे लग्न आपलं मानलंच नव्हतं आणि ही सगळी अशी भानगड झाली बघ. त्यावेळेला काहीतरी खोटी नाटी कारणं देत होती ती, पण तिचं अफेअर सुरूच होतं लग्नानंतर सुद्धा. आता हे सगळं मानिनी ताई ऐकतात आणि अजून त्यांना भीती वाटते. त्या म्हणतात की अगं बाई अजूनही सुरू आहे म्हणजे. आता ते विक्रम म्हणतात, अगं बघ ना किती अवघड आहे ग सगळं, बघ ना आपला आनंद आपल्या पार्थ सारखाच आहे ग. पार्थ कसं आपल्या काव्याची काळजी घेतो तसं तो सुद्धा अपेक्षाची खूप काळजी घ्यायचा ग, जपायचं तिला. लग्नाच्या आधी असं काही असलं तर सांगायला हवं होतं ना त्यांनी. त्या मुलीने तिच्या पार्टनरशी प्रतारणा केली, म्हणजे लग्नाच्या आधी असेल ठीक आहे, पण लग्नानंतर अशी प्रतारणा करणं चुकीचं आहे ना. बघ शेवटी पाहिलं ना त्या मुलीमुळे अख्खं घर उद्ध्वस्त झालंच. आता पार्थ तिथून निघून जातो बरं का फोन आला म्हणून. तेव्हाही विक्रम म्हणतात, हल्लीचे जोडपे ना घटस्फोट म्हणजे इझिली घेतात, काही वाटत नाही यांना नात्याबद्दल. कुटुंबासाठी, कुटुंबातल्या नात्यासाठी हे किती भीषण आहे. ॲक्च्युली ना प्रेक्षकांनो तसं पाहायला गेलं तर यांनी आजकालचं वास्तववादी चित्र या मालिकेत मांडलंय, जरा वेगळ्या पद्धतीने मांडलंय, पण हे खरं आहे बरं का प्रेक्षकांनो. आजकाल बाहेर वातावरण फार अवघड झालंय. विक्रम म्हणत असतात, कठीण आहे बाबा, कोणाला नाती टिकवायचीच नाहीये, काय होऊन बसलंय सगळं. आता हा पार्थ तिथून निघून जातो. मानिनीताईंच्या मनात मात्र असंख्य विचार घोळतायत की असं आपल्या कुटुंबाच्या बाबतीत व्हायला नको आणि शत्रूसोबतही व्हायला नको. बाई माझ्या घरात हे घडलंच नाही पाहिजे, माझ्या काव्याच्या बाबतीत असं घडलंच नाही पाहिजे, ती तिचं प्रेम विसरली असेल ना, असे बरेच विचार मानिनीताई करतात. इकडे पार्थ ऑफिसमध्ये बोललाय की तो आज येणार नाहीये. ते काव्या ऐकते आणि विचारते, पार्थ तुम्ही ऑफिसला का नाही जात आहात. पार्थ म्हणतो, असं काय करता काव्या, तुम्हाला बरं नाहीये ना. मग काव्या त्याला इन्सिस्ट करते की एवढं काही मी आजारी नाहीये, तुम्ही जा ऑफिसला, तुमच्या मागे कामं असतात, उगाच मला गिल्ट येईल तुम्ही माझ्यामुळे ऑफिसला नाही गेलात तर. पार्थ तिला म्हणत असतो, असं काय करता काव्या, अहो मला हे गिल्ट येईल ना मी जर तुम्हाला सोडून गेलो तर. मग काव्या त्याला म्हणते, पार्थ मी आराम करेल, मला बरं वाटेल, आणि तुम्ही घरात बसून काय करणार आहात बरं दिवसभर, ऑफिसमध्ये तुमची कामं होतील ना. पार्थ म्हणतो, होतील कामं, तुमच्यासोबत कोणी असायला हवं ना, तुम्ही आजारी आहात. काव्या म्हणते, आहेत ना घरात बाकीची माणसं, घेतील माझी काळजी. आणि काय हो तुम्हाला पहिल्या 50तला आर्किटेक्ट व्हायचंय का, 30तले सोडून, बाबा आहेत ना घरी. मग पार्थ म्हणतो,
अरे तसं काही नाहीये, बाबा उलट शाबासकीच देतील मी तुमची काळजी घेतली तर. काव्या म्हणते, तुम्ही ऑफिसला गेले नाही ना तर तुम्हाला बाबा धपाटे देतील. आता पार्थ म्हणत असतो की तुम्ही जबरदस्ती नका करू बरं माझ्यावर ऑफिसला जाण्यासाठी. तुम्हाला ना चिकटपट्टीच लावतो तोंडाला. तुमची गैरसोय नको हो काव्या, तुमच्या हक्केसाठी कोणी असावं म्हणून मी थांबतो. आता ही काव्या एकदम चिडते त्याच्यावर आणि म्हणते, बस करा देशमुख प्लीज, सांगितलं ना तुम्हाला, माझ्या मागे पुढे करू नका प्लीज. तुम्हाला हे सगळं करायची गरज नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना ऑफिसमध्ये जा तर जा. ऐकत का नाही हो तुम्ही? माझं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? जा म्हणते ना जा. आता हे हिचं बोलणं नेमकं या मानिनीने ऐकलंय, शेवटचे जे वाक्य आहेत ते, आणि विचार करते ही एवढी का बोलते माझ्या पार्थला? म्हणजे पार्थने तिची काळजी घेतलेली तिला नकोशी वाटते का? हा काय प्रकार आहे? जाणून घ्यायला हवं, असं मानिनी विचार करून तिथून निघून जाते बरं का. नंतर ही काव्या त्या पार्थची लाडात बोलते, तो नाराज झालेला बघून. हे बघा पार्थ, मला असं बोलायचं नव्हतं, प्लीज राग नका मानू. तुम्ही फोनवर बोलत होतात ते मी ऐकलं, तुमच्या महत्त्वाच्या मीटिंग आहेत ना पार्थ ऑफिसमध्ये, म्हणून म्हणते जा तुम्ही. माझ्यामुळे तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे ना पार्थ. मग पार्थ हसून म्हणतो, अहो कुठे नुकसान होईल काव्या, अहो ते होणारच नाही. काव्या म्हणते म्हणजे? पार्थ म्हणतो, मी स्मार्ट बोका आहे ना. काव्या म्हणते, वा वा वा, केलं स्वतःचं स्वतः कौतुक. सांगा बरं कसं होणार आहे घरात बसून तुमचं काम? पार्थ म्हणतो, माझ्याकडे आयडिया आहे. अहो मी कामावर न जाता मी काम करेल आणि तुमची काळजी पण घेईल. असं म्हणून पार्थ आता स्वयंपाकघरात गेलाय. काव्या विचार करते, अरे देशमुख आता नवीन काय करणार आहेत? काय आयडिया आहे यांच्याकडे? आता जीवा स्वयंपाकघरात आहे आणि तो काहीतरी स्वतःचं प्रोटीन डाएट असं काहीतरी फूड तर त्याचं तयार करत असतो. आता पार्थ तिथे येतो आणि विचारतो त्याला, काय रे बाबा काय करतोयस? मग जीवा ते वर्णन करून सांगतो प्रेक्षकांनो, समथिंग काहीतरी नॉनव्हेज डिश आहे. मला नॉनव्हेज आवडत नाही म्हणून मी जास्ती एक्सप्लेन करत नाही. तर असो. आता पार्थ म्हणतो, अरे काय रे जीवा, अरे तुला काहीतरी मागायचं यार मला. जीवा म्हणतो, बाई माझी जिमची बॉडी नाही देणार तुला. पार्थ म्हणतो, चल माझ्या बॉडीचं काय करू मग? आता जीवा म्हणतो, माझी बॉडी तुला दिली तर ती डबल होईल ना. दोघं गंमत करतात एकमेकांची. मग पार्थ म्हणतो, अरे जीवा ॲक्च्युली काव्याची ना रात्रीपासून तब्येत जरा डाऊन आहे, मला ऑफिसला नाही जाता येणार पण जावं लागणार आहे रे. माझं काय म्हणणं होतं की. आता जीवा म्हणतो, काय बोलतोयस दादा, मी थांबू काव्याजवळ? पार्थ म्हणतो, चल असं काही म्हणत नाहीये तुला मी, तुला कशाला म्हणू मी काव्याजवळ थांब म्हणून? काव्याला हवं नको ते बघायची तुला गरज नाहीये. माझं असं काम आहे की जबाबदारीचं काम आहे, तू करशील का? जीवा म्हणतो, बोल ना काय काम आहे? मग पार्थ त्याला सांगतो की अरे ऑफिसमध्ये ना महत्त्वाचे क्लायंट येणार आहेत, काव्याजवळ जरा मला थांबावं लागेल, तू जाशील का माझ्याऐवजी? क्लायंटला तू रिसीव्ह करशील का? आता या जीवाला आठवतं की तो ऑफिसमध्ये गेला होता तेव्हा त्याची आणि काव्याची भेट झाली होती, त्यामुळे तो डिस्टर्ब होतो आणि पार्थला म्हणतो, अरे यार दादा तू म्हणजे विसरलास का? किती दिवस झाले मी ऑफिसला गेलोच नाहीये. पार्थ म्हणतो, हो ते मला माहिती आहे, तू पहिल्यांदा डबा घेऊन आला होतास माझ्यासाठी ऑफिसमध्ये आणि नंतर गेला ते गेलासच. आता त्या जीवाला तो सीन आठवतो पण तो म्हणतो, दादा अरे तुझी मीटिंग आहे रे, प्रॉब्लेम तसा मला जायला नाहीये, पण तू काही डिस्कस केलं असशील, मला नाही रे हँडल करता येणार. पार्थ म्हणतो, अरे असं काय करतो जीवा, अरे तू हँडल करशील, तुझा चार्म जरा वेगळा आहे रे. जीवा थोडासा वाद घालतो, दादा अरे तुला माहिती आहे माझं काय येईन काय नाही, उगाच काही खोटं चढवू नकोस मला. अरे तुझे सगळे क्लायंट आहेत, मी काही बोलून बसलो आणि तुझं नुकसान झालं तर? आता पार्थ म्हणतो, यार जीवा मला माहिती आहे तू माझं नुकसान कधीच करणार नाही, ते क्लायंट काय म्हणतात ते ऐकून घे, नुसतं सजेशन तर दे तुझं, इतकंच करायचंय यार, बाकी माझी टीम आहेत ना. जीवा म्हणतो, दादा यार त्यांनी अचानक मला काही भयानक प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देऊ तुझ्या क्लायंटला? पार्थ म्हणतो, माझ्या जीवाकडे सगळे उत्तर आहेत, मला माहिती आहे. नंदिनीच्या वेळेला कसं अरेंज केलं होतं, तू सगळं नुसतं अरेंज करायचंय यार. जीवा तरी पण नाही म्हणत असतो तेव्हा पार्थ चिडतो आणि म्हणतोय, काय नाटकं करतोय रे, मोठा भाऊ काहीतरी सांगतोय नाटकं करतोय, नखरे करतोयस? जीवा म्हणतो, नाही रे दादा नखरे नाही करत आहे, मला जिम मधून जाऊन आलोय मी, आता मला प्रोटीन घ्यायचंय, मला वेळ लागतोय अरे सगळं करायला. पण पार्थ काही त्याचं ऐकत नाही आणि त्याला हकलतो आणि म्हणतो, चल जा लवकर आणि आवर पटकन ऑफिसला जाण्यासाठी. आता जीवा गेलाय आवरण्यासाठी त्याच्या रूम मध्ये आणि आता त्याच्या मित्रांचा फोन आलाय बरं का मंडळी. त्याचे मित्र ना ट्रेकिंगचा प्लॅन करताय आणि त्यासाठी जीवाला खूप इन्सिस्ट करताय, आग्रह करताय. आता जीवाचं आणि त्यांच्यामधलं डिस्कशन दाखवलं. जीवाच्या कॉलेजचे अगदी जिगरी दोस्त आहे बरं का. आता जीवा म्हणतो, काय बाई आज चुकून डायल केला का काय तुम्हाला फोन? मग त्याचे 3 मित्र आहेत ते फोन स्पीकरवर ठेवून बोलतायत, काय रे चोचा, अरे तू कधी फोन करत नाहीस, आम्ही फोन केला तर काय बोलतोय यार,
जीवा म्हणतो काय वांग्या, अरे काय सगळे मिळून काय माझी आज गंमत करताय का? नाही काय चाललंय काय तुमचं, आज काय भेटायचा प्लॅन आहे का? त्यावर ते मित्र म्हणतात अरे त्यासाठीच फोन केलाय तुला, हे बघ आम्ही ट्रेकिंगचा प्लॅन केलाय. जीवा म्हणतो काय सांगतोयस यार, अरे एक नंबर एक नंबर, कधी जायचं ते बोला पटकन. ते मित्र म्हणतात काय यार तू पण ना, काय तुझं चाललंय यार जीवा. जीवा म्हणतो नाही यार कधी जायचं खरंच सांग यार, म्हणजे मला ब्रेक घेता येईल, मला हवाच होता रे ब्रेक. मग ते मित्र म्हणतात तुला कशाला ब्रेक हवाय बाबा, तुला नेहमीच ब्रेक असतो. पण यार एक सांगू का, आजच्या आज निघायचंय आपल्याला आणि आत्ता. जीवा म्हणतो आत्ता, ए येडा आहे का, अरे आत्ताच्या आत्ता असं कोण प्लॅन करतं का यार, माझे कामं आहेत यार आज बरेच. मग त्याचे मित्र म्हणतात चल नाटकं करू नकोस, तुझ्या मागे कसली कामं आलेत रे, तू कधी कामं करतो. असे मित्र त्याची टर उडवत असतात बरं का. जीवा म्हणतो ए चल यार कामं तसे नसतात, पण आज जायचंय यार मला ऑफिसला. मग ते मित्र हसायला लागतात, म्हणतात तू कधी जातोस रे ऑफिसला, काही सांगतोस आम्हाला, शेवटचं कधी गेला आठवतं का तुला? जीवा म्हणतो हो रे बाबा, दादाने मला याआधी नाही कामं दिले, दादा करतो सगळं हँडल, पण आज त्याने खरंच मला सांगितलंय त्याला काम आहे रे, मला जावं लागेल त्याच्याऐवजी ऑफिसला, खरंच त्याचं महत्वाचं काम आहे रे, मला जावं लागेल यार. हे आपण नंतर जाऊया. पण आता त्याचे मित्र आर्ग्युमेंट करतात ए बाबा जायचंय तर आजच जावं लागेल, आम्हाला आजच सुट्टी असते, अदर टाइम आम्ही आमच्या फॅमिलीसाठी काम करतो. मग जीवा पण त्यांना म्हणतो नाही रे बाबा, अदर टाइम मला पण माझ्या फॅमिलीसाठी काम असतं, पण आज जास्ती महत्वाचं काम आहे, मलाही माझ्या फॅमिलीसाठी काम करायचंय. जीवा मग त्यांना आग्रह करतो हे बघा यार मला ना 5-10 मिनिटं द्या, मला ऑफिसमध्ये किती वेळ लागणार आहे हे मी तुम्हाला दादाला विचारून सांगतो आणि कळवतो. त्याचे मित्र खूप आग्रह करत असतात की तू यायलाच हवं, आम्हाला काही माहित नाही वगैरे. आता पुढचा सीन मानिनीचा दाखवलाय आणि मानिनी त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत. आता टू बी और नॉट टू बी असं या मानिनी त्यांचं झालंय. म्हणजे काल काव्याने शपथ घेऊन सांगितलं की तिचा काही संबंध नाहीये तिच्या भूतकाळाशी वगैरे वगैरे, पण आज ती पार्थशी बोलताना वेगळा सूर लावत होती, त्यामुळे तिला जर पार्थशी जुळवूनच घ्यायचं नसेल तर. पण आजच्या बोलण्यातून तिचं बोलणं तर जेन्युइन वाटत होतं. देवा मी आता काय करू, असं खूप विचार करते मानिनी आणि विचार करते की सुनीताने ना उगं नको ते भरवलं माझ्या मनात. आणि आता ती सुनीताला फोन करायला जाते. सुनीता म्हणजे तीच आग लावलेली ही मैत्रीण. आता ती सुनीता म्हणते काय म्हणते मानिनी बोल. मानिनी त्या म्हणतात काही नाही ग, सहज फोन केला, तू कॅफेमध्येस का? मग ती सुनीता म्हणते हो ग नेहमीप्रमाणे कॅफेमध्येच आहे, बोल ना तू काय म्हणतेस, तुझं काय चाललंय? मानिनी त्या म्हणतात अगं माझं काही नाही, खरं सांगू का जरा कामं आटपली, निवांत बसले होते, तर विचार केला तुला फोन करावा, तुला शक्य आहे का बोलणं, काही गडबड नाही ना बाई तुझी? मग सुनीता म्हणते मानिनी तुझ्या बोलण्याचा सूर जरा वेगळा आहे, काय झालं, काही गडबड झाली आहे का तुझ्या घरामध्ये? म्हणजे या बाईनं आधी आग लावली आणि मग आताच विचारते काही गडबड झाली का तुझ्या घरामध्ये. आपण मालिकेच्या कहाणीबद्दल बोलतोय हा प्रेक्षकांनो. तर या मानिनीताई जरा चिडतात त्यांच्या मैत्रिणीवर आणि म्हणतात काय ग सुनीता, नको त्या गोष्टी माझ्या डोक्यात घातल्या आणि नको ते बीज पेरून ठेवलं, काय ग मला आता उगाच त्या बीजाला खतपाणी घातल्यासारखं वाटतंय, उगाच राहून राहून काव्याच्या बाबतीत नको ते विचार येत आहेत ग माझ्या डोक्यात. मग ती सुनीता म्हणते अगं मानिनी हे माझ्यामुळे होतंय का तुला? मानिनी ताई स्पष्टच सांगतात हो, तुला काय गरज होती ग नको ती गोष्ट माझ्या सुनेबद्दल सांगायची, तू अशी माझ्या डोक्यात काही, सुनीता तू असं काही बोललीस त्यामुळे मी काव्याच्या बाबतीत जरा चुकीचा सूर लावला ग, पण काव्याने मला शपथ घेऊन सांगितलंय, तिच्या आई वडिलांची शपथ घेतलीये तिने की तिच्या बाबतीत असं काही नव्हतं आणि माझ्या दोन्ही सुना संस्कारी आहेत ग, त्या अशा वागणारच नाहीत. आणि तसंही आमच्या घरात बरंच काही घडून गेलं, खूप वाद झाले, तेव्हा माझ्या काव्याने सगळ्या गोष्टी सांभाळल्या ग. सुरुवातीला माझी काव्या विचित्र वागायची, पण माझी काव्या बदलली आहे ग आता, ती आता असं नाही करणार ग. तिचं लग्नाच्या आधी होतं काहीतरी, पण ते तिने मान्य केलंय, पण तिचा त्या मुलाशी काही संबंध नाहीये हे तिने सांगितलंय. मग सुनीता ताई म्हणतात माझ्या डोळ्यांना दिसलं ते काय होतं? मग मानिनीताई म्हणतात तू पाहिलं ते अर्ध सत्य होतं सुनीता, अगं काव्याच्या स्वतःच्या म्हणजे गाडीच्या डिक्कीत तिची किल्ली अडकली होती, ओढणी अडकली होती. आता झालेला प्रकार या मानिनीताई सांगतात, तेव्हा या सुनीता काही विश्वास ठेवत नसतात. मानिनीताई समजवतात त्यांच्या मैत्रिणीला, सुनीता आपण काय बघतो, काय आहे समोरचं यात फरक असू शकतो ना, अगं असा संशय एकदा निर्माण झाला ना की मग अडचणी होतात ग. मग सुनीताताई म्हणतात मानिनी हे तू मला सांगायला फोन केलास की स्वतःला सांगायला? अगं शाळेत असताना आपण लगेच ओळखायचो कोणाकोणाच्या जोड्या आहेत, एका नजरेतून मी तुला सांगत होते, आठवतं ना तुला? नाही कोणाच्या नजरेत काय आहे ते मला कळतं ग मानिनी. आता अजून त्या मानिनीच्या डोक्यात हिने शंका घातली बरं का. मानिनीताई म्हणतात मलाही माझ्या सुनेच्या नजरेत दिसतंय की ती खोटं बोलत नाहीये. सुनीताताई म्हणतात बरं तुला वाटतंय ना असं काही नाहीये, चांगलंय ना बाई, मग तुझ्या मुलांचे संसार चांगले हो हीच देवाकडे प्रार्थना. बरं माझी ना गडबड आहे, चल मी तुझ्याशी नंतर बोलते हा मानिनी.
मग मानिनताई म्हणतात बरं ठीक आहे बाय. आता खरं तर प्रेक्षकांनो या बाईने बरोबर सांगितलं की तू मला सांगायला फोन केला का स्वतःला सांगायला फोन केला. मानिनीताईंना एवढं त्या बाईला एक्सप्लेन करायची काय गरज आहे, आपल्या घरातल्या गोष्टी कशाला बाहेरच्यांना सांगायच्या. असो असतं बाबा आता काही काहींचा स्वभाव. तर आता पुढे धक्का दिलाय मालिकेमध्ये. तर आता हा शेवटचा सीन आहे. आता पार्थ म्हणत असतो अरे काय रे जीवा अजून तू आवरलं नाहीये, अरे जा ना रे जीवा ऑफिसला, मी तुला आवरायला पाठवलं होतं ना. मग जीवा जरा विचारतो पार्थला अरे दादा मी निघालोच आहे, मी तुला हे विचारायला आलोय की ती क्लायंटची मीटिंग आहे ना जी मी हँडल करणार आहे ती किती ते किती असणार आहे, म्हणजे वेळ काय आहे त्याचा. मग पार्थ म्हणतो काय रे. जीवा म्हणतो अरे काही नाही, माझ्या मित्राचा फोन आला होता, नेमकं त्यांनी ट्रेकिंगचा प्लॅन केलाय बघ, त्यांना ना ब्रेकला जायची हुक्की आली आहे. म्हणजे मी असा विचार करत होतो की अंदाजे किती वाजेपर्यंत मीटिंग चालू असेल. पार्थ म्हणतो मी कसं सांगणार तुला अंदाजे. आता पार्थला खरं तर जीवाचं हे वागणं आवडलेलं नाहीये. तो पार्थ जीवाला म्हणतो काय रे जीवा, अरे असं काय अनप्रोफेशनली वागतोयस. नाही म्हणजे मी असं कसं क्लायंटला म्हणणार ना की मीटिंग किती वाजेपर्यंत चालणार आहे, असं नसतं रे जीवा. आता जीवा म्हणतो तू विचारून तर बघ ना रे दादा, बघ माझ्या मित्रांचाच फोन आहे, अरे यांना थोडासा सुद्धा वेट नाही करता येत रे, काय मित्र आहेत माझे. आता लगेच त्या जीवाने त्याच्या मित्राचा फोन रिसीव्ह केलाय. जीवानं जरा हुल्लडबाजी करणार आहे प्रेक्षकांनो, तो जरा आयुष्यामध्ये सिरियस नाहीये. आणि पार्थचं कसं आहे, पार्थ खूप मॅच्युअर्ड दाखवलाय त्यांनी. आता जीवा पार्थच्या समोरच त्याच्या मित्रांशी बोलत असतो अरे थांब रे बाबा मी बोलतोय ना दादाशी. पण पार्थला त्याचं हे वागणं आवडलेलं नाहीये, ते खटकलंय त्याला. आता तो जरा चिडतो पार्थ आणि म्हणतो हे बघ जीवा तू तुझं ट्रेकिंगला जा, माझं मी पाहून घेईल, तुझ्या मित्रांसोबत तू इतका प्लॅन केलाय वगैरे, जा तुझं तू. जीवा म्हणतो असं काय करतोस दादा, अरे तू मला फक्त वेळ सांग ना, मी सांगतो माझ्या मित्रांना. आता जीवा असं बोलल्यानंतर पार्थ म्हणतो काय सांगतो काय नाही जीवा, काय चाललंय तुझं, आता तुझ्या मित्रांशी फोनवर बोललास ना की मी दादाला समजवतो आणि आता मला म्हणतोय की किती वाजोस्तोवर जाऊ, तुझं काय चाललंय जीवा, कुठेतरी फोकस राहा रे. असं म्हणून तो निघून जातो. आता जीवाच्या लक्षात आलंय पार्थ चिडलाय. पार्थला खरं तर राग आलाय आता जीवाचा, पण तरी सुद्धा तो त्याला काहीच बोलत नाही, फक्त एवढंच म्हणतो ठीक आहे बाबा तुला तुझ्या मित्रांसोबत जायचंय का, तुझं तू एन्जॉय कर, मस्त जिमला जा, अंडी बिंडी खा, आणि माझं काम आहे ऑफिसमध्ये जायचं, ते माझं मी करेल, माझं मी बघेल. असं म्हणून पार्थ निघून जातो. आता जीवाला पण वैताग आलाय की पार्थ त्याच्यावर चिडलाय. खरं तर पार्थने मोठ्या भावाची भूमिका छानच वठवली आहे, पण जीवाचा गैरसमज झालाय. आता बहुतेक ट्रेकिंगवरनं आल्यानंतर नंदिनी आणि जीवामध्ये भांडणं झालेत. जीवा सगळा राग नंदिनीवर काढतोय, बहुतेक तरी मित्र याची चांगलीच उडवतात टर असं दिसतंय. आता जीवा म्हणत असतो मला तुझ्याशी बोलायचं नाही नंदिनी, मी जेव्हा तुझ्याकडे आलो तेव्हा तू माझ्याशी बोलली नाही, असं म्हणून तो झोपी जातो. इकडे काव्या आणि पार्थ मध्ये पण छोटंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय. पार्थला कोणीतरी घड्याळ गिफ्ट दिली आहे आणि ती काव्याकडनं खाली पडते, पण खाली पडायच्या आधी ती सहज बोलून जाते अरे वा तुम्हाला कोणी ट्विन घड्याळ गिफ्ट केलं, बरोबर आहे म्हणा, त्यांना कुठे माहिती आपला घटस्फोट होणार आहे. आता हिने टोमणा मारलाय असं पार्थला वाटतं. बिचारा पार्थ किती साधा भोळा आहे ना प्रेक्षकांना. आणि हे खरं आहे बरं का, साध्या भोळ्या लोकांना लोक जरा जास्तीच गृहीत धरतात, हे मात्र खरंच खरं आहे. तर असो आजचा एपिसोड काहीसा असा होता, काही सीन जरा असंबंध वाटले, त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला मी म्हटले की जरा एपिसोड डोक्यावरून गेला, पण तरी सुद्धा कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड मला कमेंट करून नक्की सांगा. माझा पूर्ण प्रयत्न असतो प्रेक्षकांनो अख्खा एपिसोड तुम्हाला व्यवस्थित शब्दानं शब्द सांगण्याचा. आजचा एपिसोड छान वाटल्यास नक्की माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि हॅपी संडे टू ऑल ऑफ. आणि हो प्रेक्षकांनो, उद्यापासून शशांकची मालिका येते लपंडाव. उद्यापासून तुम्हाला आपल्या ह्याच चॅनलवर त्या मालिकेचा रिव्ह्यू ऐकायचा आहे. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडेल ना माझ्या आवाजात लपंडाव मालिकेचा रिव्ह्यू ऐकायला. तर मग उद्या भेटूयात. धन्यवाद मंडळी, टेक केअर अँड अगेन हॅपी संडे टू ऑल ऑफ यू.